आता विरोधी मंडळी म्हणाले की आम्ही पिण्याला पाणी देणार आहे, तर त्यांचं सरकार असलं पाहिजे ना. हे जरी समजा इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत ना. त्यामुळे अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पण उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींना मतदान करायचं की अजितदादांना करायचं. तर सगळे आम्ही ताटात वाटीत आहोत हे मान्य आहे, पण देवेंद्रजींना मतदान करायचं असा आपण निर्णय करा असं आवाहन करतो. आज त्यांच्या उमेदवाराची पाहिली स्वच्छ प्रतिनिधी उमेदवार त्यांनी दिलेले. अतिशय जसं पाणी शहराला स्वच्छ दिलंय ना, असे स्वच्छ प्रतिनिधी उमेदवार त्यांनी आपल्या शहराला दिलेले आहेत. कोण मटका किंग, कोण दारू विकतो, कोण ताडी विकतो, कोण ते टक्केवारीचा धंदा करतो म्हणजे सावकारी. असे उमेदवार शहराला देऊन शहराचं नाव खराब करण्याचं काम तुम्ही करताय. अहो, आपली भूमी ही पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ आपल्या पुण्यभूमीत घेतली, किंवा ज्या ठिकाणी पहिलं स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं, पहिली स्वराज्याची राजधानी ज्या भागात आहे, या भागाचं पवित्र तुम्ही गेले अनेक वर्ष नेतृत्व करता. तुम्हाला आज चांगले चारित्र्याचे 21 उमेदवार मिळू शकत नाही, ही शोकांची काय. दूरदृष्टी नसणारा नेता जर कोण असं अख्ख्या जिल्ह्यात हे कुटुंब आहे, हा हे मी जाहीर सांगतो, आणि तसं असतं तर बोरचा विकास कुठला नसता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.